तर गेल्या काही दिवसात महाराष्ट्रासह देशभरात फोडाफोडीच्या राजकारणाला चांगलाच ऊत आलाय। तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदारही फुटले आणि त्यानंतर एका आमदारानंही शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला। या राजकीय फोडाफोडीवर आणि देशातील भाजपच्या एकंदरीत राजकारणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे। गलिच्छ राजकारण थांबवण्याचा सल्ला देत त्यांनी भाजपला एक इशाराही दिलाय। बघूया याबाबतचा हा सविस्तर रिपोर्ट। पत्त्याचा बंगला करायचा ना, पत्त्याचा तसा हा उलटा आहे। त्याच्या खालचा जो पत्ता आहे तो नरेंद्र मोदींचा आहे। तो एकदा सटकला की सगळं कोलॅप्स आहे। हे सगळं अमित शहांचं राजकारण सुरू आहे। प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाही आहे, विकल्या जाणाऱ्यांचा आहे। आता देह विक्रीला जर समजा हे तयारच असतील तर गिराईक आहेतच। मोदींपासून शहांपर्यंत आणि मतदार याद्यांपासून ते पक्षफुटीपर्यंत तमाम विषयांवर राज ठाकरेंनी मन मोकळं करत चौपेर आगपाखड केली। निमित्त होतं ठाण्यात मनसेनं आयोजित केलेल्या एका बैठकीचं। SIR मार्गदर्शन शिबिर असं नाव देण्यात आलेल्या या बैठकीला मनसेचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि विभाग अध्यक्ष उपस्थित होते। महाराष्ट्रात पुढची 2.5 ते 3 वर्ष या निवडणुका नसताना SIRची प्रक्रिया सुरू करण्यामागच्या उद्देशावरच राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केला। मला कळत नाही खरं तर महाराष्ट्रामध्ये 3 वर्षानंतर निवडणुका आहेत आणि आता हे याद्या सह्या करणार। दरवर्षी मुलं 18 वर्षाची होत असतात। त्या सगळ्या गोष्टी पुढे कशा होणार। अनेक माणसं घरं सोडून जातात, घरं बदलतात, नवीन माणसं येतात। ही प्रोसेस थांबून चालणार नाही। ही 3 वर्ष चालू राहणारी प्रोसेस आहे। त्यानंतर राज ठाकरेंनी आपला मोर्चा वळवला फोडाफोडीच्या राजकारणाकडे। आता भाजप जे करतंय त्याचा भविष्यात त्यांनाच त्रास होणार असल्याचं भाकीत राज ठाकरेंनी वर्तवलं। कुठे नेणार आहोत महाराष्ट्र, कुठे नेणार आहोत देश, कुठे नेणार आहोत आपण राजकारण। आणि खूप गलिच्छ जे आता काय महाराष्ट्रात पण जे काय फोडाफोडीचं सगळं राजकारण सगळं सुरू आहे आता, हे काही उमदं राजकारण नव्हे। हे जे चाललंय राजकारण आता देशामध्ये हे काही खूप घाणेरडं आणि खूप भयानक चालू आहे। याचा फटका पुढे भविष्यात भाजपाला मिळणारच आहे। तो असं काही तो कोण राहत नाही त्याच्यातनं। मुळात सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन आलेला नसतो। फक्त प्रश्न असा आहे की आपण करत असलेली कृती हा भविष्यातला पायंडा आपण काय पाडतो आहोत याचं भान मला असं वाटतं राजकीय पक्षांना जर समजा नसेल, राजकीय नेत्यांना नसेल, तर मला भविष्यातल्या पुढच्या पिढ्यांची चिंता मला जास्ती वाटते। तर भाजपमधील सध्याच्या रचनेला पत्त्याच्या उलट्या बंगल्याची उपमा देत तो कोसळण्याचं एकमेव संभाव्य कारणही सांगितलं। पत्त्याचा बंगला करायचा ना, पूर्वी पत्त्याचा तसा हा उलटा आहे। त्याच्या खालचा जो पत्ता आहे तो नरेंद्र मोदींचा आहे। तो एकदा सटकला की सगळं कोलॅप्स आहे। पंतप्रधान मोदींनंतर राज ठाकरेंच्या निशाण्यावर आले गृहमंत्री अमित शहा। ठाकरेंचे खासदार आणि तृणमूलचे लोकप्रतिनिधी थेट भाजपात न जाता इतर पक्षात का गेले याचं पॉलिटिकल अनालिसिस राज ठाकरेंनी केलं। हे सगळं अमित शहांचं राजकारण सुरू आहे। शिवसेनेचे 6 खासदार फुटले, भाजपमध्ये का नाही गेले? TMCचे 22 खासदार फुटले, वेगळा गट का केला? उद्या जर मला त्याच्यावरती दावा सांगायचा असेल पंतप्रधान पदावरती, तर मला हे बाहेरून मला लोक जर आतमध्ये विरोध झाला तर मला हे बाहेरून लोक मतदान करतील किंवा पाठिंबा देतील। आणि दुसऱ्याने जर समजा कोणी दावा सांगितला तर मी हे जे उभे केलेले आहे त्यातला कोणी सपोर्ट करणार नाही। महाराष्ट्रासह देशभरात सध्या सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर बोलताना राज ठाकरेंनी विकत घेणाऱ्यांपेक्षा विकले जाणाऱ्यांवर जोरदार प्रहार केला। विकल्या जाणाऱ्या लोकप्रतिनिधींना राज ठाकरेंनी त्यांच्या शैलीत एक उपमाही दिली। काय प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाही आहे, विकल्या जाणाऱ्यांचा आहे। आता देह विक्रीला जर समजा हे तयारच असतील तर गिराईक आहेतच। 14 आमदारांनी ते घाणेरडं चालू आहे मुळात। हे कुठच्या प्रकारचं राजकारण सुरू आहे आणि हे मला असं वाटतं यामध्ये लोकांमध्ये जर समजा तुम्ही जाताच, पत्रकार म्हणून जाताच, लोकांमध्ये संताप आहे या गोष्टींचा। तर भारतीय जनता पक्ष संपवणारे दुश्मन पक्षातच कसे तयार होत आहेत हे सांगताना राज ठाकरेंनी एका राजकीय ऐतिहासिक सत्याचा संदर्भ दिला। ज्या वेळेला आजपर्यंत जगात
एखाद्या सत्ताधाऱ्यांनी त्यांचा विरोधक अथवा दुश्मन म्हणता येत नाही, पण दुश्मन विरोधक ज्या ज्या वेळेला संपवलेले आहेत त्या वेळेला त्यांच्यात विरोधक आणि दुश्मन तयार झालेले आहेत आणि त्यांनीच त्यांना संपवलेलं आहे. ही प्रक्रिया भारतीय जनता पक्षामध्ये सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे बाहेरचे विरोधी पक्ष तुम्ही संपवणं हे सोडून द्या, परंतु आता तुमच्यात जे विरोधक निर्माण झालेले आहेत याच्यातनं तुम्हाला जो त्रास होईल आता तो तुम्ही पण बघत राहा. राज ठाकरेंनी केलेली सगळी वक्तव्य ही केवळ भविष्यवाणी असल्याचं सांगून शिंदेंच्या शिवसेनेनं त्यांना फारसं गांभीर्यानं घेतल्याचं दिसत नाही. राज साहेबांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. हे सगळं भविष्यवाणी आहे. मग खरंच पंतप्रधान बदलणार आहेत का? मग त्यावेळेला लॉबिंग होणार आहे का? आणि पक्षातला एखादा गट असा पंतप्रधानासाठी दावेदार असला तर त्याला शिंदेसाहेब पाठिंबा देणार आहेत. ह्या सगळ्या भविष्यवाणी आहेत. म्हणून त्याच्यावर आता वक्तव्य करणं योग्य होणार नाही. ज्या ज्या वेळेला असे काही प्रसंग येतील त्यावेळेला एकनाथ शिंदेसाहेब आपला निर्णय सांगतील. ठाकरे बंधू एकत्र येऊनही शिवसेना मनसेला मुंबईत सत्ता राखता आली नाही. त्यानंतर ठाकरेंचे 6 खासदार आणि 1 आमदार फुटल्यामुळे पक्ष कमकुवत झाला. या अडचणीच्या काळात ठाकरे बंधू पुन्हा एकदा ठाकरे ब्रँडला उभारी आणण्यासाठी मैदानात उतरणार का? आणि घरातून राजकारण करणारे नेते ही आपली प्रतिमा दोन्ही ठाकरे बंधू पुसून काढण्यात यशस्वी होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल. अजय माने, ABP माझा, मुंबई.